नासिक के मालेगांव में अक्टूबर महीने में 10 लाख के नकली नोट चलने का मामला सामने आया था। जिन लोगों ने नकली नोट चलाने की कोशिश की उन्हें मालेगांव पुलिस ने रंगे हाथों पकड़ लिया और जेल में डाल दिया। जांच के दौरान पता चला है कि राज्य के बाहर और अमरावती जिले के धरनी का रहने वाला दिनेश गोरेन नाम का युवक इसमें शामिल था। इस बीच धरनी में संदिग्ध युवक की कॉल सीजीआर से मूर्तिजापुर में शिंदे शिवसेना के तालुका प्रमुख दीपक पाटिल डंडाले के संपर्क का पता चला है। नासिक के मालेगांव ग्रामीण पुलिस ने दीपक डंडाले से पूछताछ की। बताया जा रहा है कि जांच के बाद डेंडेल को जांच अधिकारी ने नोटिस जारी कर समय समय पर पेश होने का आदेश दिया है। काल नेमकं मतमोजणी प्रक्रिया संपल्यानंतर रात्रीच्या सुमारास नाशिक विभागातील पोलीस या ठिकाणी आले होते आणि आपल्याला चौकशीला घेऊन गेले असं आम्हाला माहित पडलेलं आहे। काय नेमका प्रकार आहे हा? नेमकं कशाच्या चौकशीसाठी त्यांनी त्या संदर्भात मला ते काही माहिती नाही आहे। त्यांनी फक्त एवढं सांगितलं की व सीडीआर जे आहे त्या सीडीआरच्या अनुषंगाने आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहे चौकशी संदर्भात। तर ते म्हणे बघा आम्हाला तुमची चौकशी करायची आहे तर तुम्ही ठाण्यात चला। म्हणून मी त्यांच्यासोबत ठाण्यात गेलो आणि आपली भूमिका पहिल्यापासून पोलिसांना सहकार्य करण्याची ही राहिलेली आहे। त्यांच्यामुळे मी त्यांच्यासोबत चालला गेलो। सोबत गेल्यानंतर त्यांनी विचारपूस केली यांचं या संबंधित व्यक्तीला ओळखता का? म्हटलं नाही साहेब यांचा माझा काही संबंध आला नाही। पण अनेक लोक मी तालुका प्रमुख असल्यामुळे शिवसेनेचा मला सांगा की ज्या प्रकारे पोलीस प्रशासनाच्या वतीने म्हणजेच नाशिक विभागातले पोलीस आहेत त्यांच्या मताने की जे मालेगावचं बनावट नोटाचं प्रकरण होतं आणि त्यातला जो मुख्य आरोपी होता तर त्याच्या कॉलमध्ये सीडीआर मध्ये नंबर होता असं त्यांनी म्हटलेलं आहे। नाही ते त्यांची चौकशीचा भाग आहे तो। ते आता अनेक लोक जे आहेत आता कोणाचाही कॉल कोणाला हे केल्या जाते। अनेक लोक आपल्याला सामाजिक कार्य करत असताना ते मिळत असतात भेटत असतात। आता माझ्याही वारंवार वाऱ्या ह्या मुंबईला असतात। जनतेच्या समस्या मांडण्यासाठी मी मंत्रालयामध्ये जात असतो। आरोग्याचे काही विषय असले तर जे हॉस्पिटल वगैरे या ठिकाणी एखाद्या रुग्णांना ॲडमिट करणे त्यांना ते एखाद्याला कसा लाभ मिळवून द्यायचा आहे तो लाभ मिळवून देणे हे कामं करत असताना अनेक लोकांशी संबंध पडतात। म्हणजे पूर्ण ऑल टोटल महाराष्ट्रातून कोणी कोल्हापूरचं असते कोणी सांगलीचं असते कोणी साताऱ्याचं असते कोणी विदर्भातले असतात कोणी नागपूरचे असतात। असे अनेक ठिकाणावरचे लोक येतात भेटतात। कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह केला जातो कोणाचा नाही केला जात। तर एखाद्याने कॉल केलाही असेल आणि त्या अनुषंगानं ते माझ्याकडे चौकशीसाठी आले होते। त्यांनी सांगितलं यांचा तुमचा काही संबंध आहे सांगा आणि ते एवढ्या संदर्भात फक्त त्यांनी मला विचारपूस केली आणि मी त्यांना विचारलं की या संदर्भात काही कोणता विषय आहे का साहेब? काही नाही। नाही म्हणे तो आमचा एक चौकशीचा भाग आहे आणि तेवढ्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो म्हणे। बस बाकी याच्या पलीकडे दुसरा काही विषय नाही। एवढी चौकशी करून ते निघून गेले। मला सांगा पाटील काय नेमकं पोलिसांनी केलेला चौकशी तुम्हालाच का नेलं? आता तो एक त्यांच्या चौकशीचा भाग आहे त्यामध्ये आपण तर त्या पोलीस खात्यात नाही आहे। परंतु त्यांनी विचारपूस केली। ते म्हणाले की बा या संदर्भात बा तुमचा काही असेल तर सांगा आम्हाला काही वगैरे आणि सीडीआरमध्ये यांचा कॉन्टॅक्ट तुम्हाला कसा काय? ते म्हटलं साहेब असंख्य लोक येतात यवतमाळ नागपूर समजा अनेक ठिकाणावरून लोक येतात माझं हे होते तर प्रत्येकाची माझा संबंध पडतो। कुठं अपघात होतो रोडवरती त्यावेळेसही मी मदतीसाठी धावतो आणि त्यांनी जो मला विषय मांडला तर सर म्हटलं मग मी जर असा काही विषयामध्ये असतो तर म्हटलं या अशा टिनाच्या घरामध्ये मी राहिलो असतो काय? आज अख्ख्या मूर्तिजापूरमध्ये कुठल्याही नागरिकाला विचारा कुठल्याही पोलीस स्टेशनला विचारा की मी कुठल्या एखाद्या 2 नंबरच्या धंद्यामध्ये कधी आहो का? बस समाजसेवा हीच एक माझी हे आहे। नाही तर जर मी त्यामध्ये चौकशी अंती जर त्यांना गुन्हेगार आढळलो असतो किंवा काही आढळलो असतो तर मी तुमच्या समोर या ठिकाणी उपस्थित असतो का? हा तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारू शकता।